क्या तुम्ही लेटर एम ने सुरू होणारा एक सुंदर हिंदू बेटीच्या नाम शोधत आहात? असा एक नाम जो आजच्या काळातील मॉडर्न वतता, अर्थपूर्ण असता आणि आपले परंपरेशी खूप घट जोडलेला असता. या व्हिडिओमध्ये आपण शेअर करत आहोत लेटर एम ने सुरू होणारे 30 कलाजीपूर्वक निवडलेल्या हिंदू बेटीचे नाव, ज्यात आहेत आजकाल लोकांना आवडणारे नाव, पारंपरिक क्लासिक्स आणि दिव्य नाव जे हिंदू संस्कृती आणि पुराणिक कथांशी प्रेरित आहेत. यामधील काही नाव रेअर आणि खूप युनिक आहेत आणि कदाचित त्यापैकी एक तुमच्या बेटीसाठी परफेक्ट नाम असू शकतो. चला तर मग सुरुवात करूया मॉडर्न फ्युजन नावांनी. आकर्षक, सुंदर आणि शालीन आणि आजचे पेरेंट्स खूप पसंत करतात असे नाव. मायरा, मायरा याचा अर्थ आहे खूप प्रिया आणि सरण्यासारखी. एक सुंदर मॉडर्न नाम अशा मुलीसाठी जी सर्वांच्या मनात आपली खास जगह बनवते. मीरा, मीरा याचा अर्थ आहे भगवान कृष्णाची भक्त. प्रेम, श्रद्धा आणि आध्यात्मिक सौंदर्याने भरलेला एक नाम. मही, मा ही याचा अर्थ आहे धरती आणि महानता. एक सिंपल पण शक्तिशाली नाम जो मजबूती आणि पोषण देणारी ऊर्जा दर्शवतो. मैरा, मैरा याचा अर्थ प्रकाश आणि उजारा. एक मॉडर्न नाम अशा मुलीसाठी जी घरात आनंद आणि पॉझिटिव्हिटी घेऊन येते. मिशा, मी शा याचा अर्थ आहे हसरा आणि आनंद. एक गोड नाम अशा बेटीसाठी जी सगळ्या ठिकाणी प्रेम आणि उदारपणा फिलावते. मिराया, मी रा या याचा अर्थ आहे दिव्य आशीर्वाद. एक सुंदर नाम जो कृपा आणि चांगल्या भाग्याचे प्रतीक आहे. महिका, मा ही का याचा अर्थ आहे धरतीवरील शबनमाच्या बोंडे. एक कविता रक्षक नाम जो ताजपणा आणि पवित्रता दर्शवतो. मानवी, मानवी याचा अर्थ आहे दयालू आणि करुणामय. एक परफेक्ट नाम अशा मुलीसाठी जिच्या हृदय प्रेमाने भरलेला आहे. मिशाना, मी शा ना याचा अर्थ आहे आनंद आणि पवित्रता. एक मॉडर्न नाम जो आपल्या कोमलता आणि सौंदर्याने सगळ्यांना आवडतो. मयशा, मयशा याचा अर्थ आहे आनंद आणि आशीर्वाद. एक छोटा आणि आकर्षक नाम जो सुख आणि पॉझिटिव्हिटी दर्शवतो. आता चला पुढे जाऊया अशा नावांकडे जी मॉडर्न पण आहेत आणि परंपरेशी सुद्धा घट जोडलेले आहेत. मधुरा, मा धू रा याचा अर्थ आहे गोड आणि सुखड. एक नाम जो दयालूपणा आणि कोमलता दर्शवतो. मेधा, मेधा याचा अर्थ आहे बुद्धी आणि ज्ञान. एक सुंदर नाम जो विद्या आणि शिकण्याची संबंधित आहे. मनीषा, मा नी शा याचा अर्थ आहे विचार आणि विवेक जो ज्ञान आणि गहीर समज दर्शवतो. मृदुला, मृदुला याचा अर्थ आहे कोमल आणि नरम स्वभावाची. एक सुंदर नाम जो दया आणि कोमलता दर्शवतो. मीरा, मीरा भगवान कृष्णाची महान भक्त, भक्ती आणि दिव्य प्रेमाचे प्रतीक. मालिनी, मा ली नी
याचा अर्थ आहे फुलांचा हार. सौंदर्य, सुगंध आणि कोमलता दर्शवणारे नाम. मंजरी. मन जा री. याचा अर्थ आहे फुलांचा गुच्छा. ताजेपणा, सौंदर्य आणि विकासाचे प्रतीक. माधवी. मा धा वी. एक पवित्र फुलनची वेल, जी कृपा, सौंदर्य आणि समृद्धी दर्शवते. मेघ. मेघ याचा अर्थ आहे बडाल, शांती, गहराई आणि जीवन देणारा पाऊस दर्शवणाऱ्या नाव. आता छला बघूया दिव्य आणि पुराणिक नाव. महालक्ष्मी. मा हा लक्ष्मी. धन आणि समृद्धीची देवी, जी घराला सुख, संपत्ती आणि समृद्धीने भरते. महादेवी. मा हा देवी. सर्वोत्तम देवी, शक्तीचे रूप, जे परम दिव्य स्त्री शक्ती दर्शवते. महेश्वरी. मा हेश वा री. देवी पार्वतीचे एक शक्तिशाली रूप, जे रक्षण, शक्ती आणि दिव्य अधिकार दर्शवते. मातंगी. मा तन गी. देवी सरस्वतीचे एक रूप, जे ज्ञान, संगीत आणि विद्याशी संबंधित आहे. मंदाकिनी. मंदाकिनी एक पवित्र स्वर्गीय नदी, जी पवित्रता, कृपा आणि आध्यात्मिक प्रवाह दर्शवते. मैत्री. मैत्री प्राचीन शास्त्रातील एक महान ऋषी, जी ज्ञान आणि आध्यात्मिक समज दर्शवते. आणि शेवटी सदाबहार नाव, जी कधीही आपली सुंदरता गुमत नाही. माधुरी. मा धू री. याचा अर्थ आहे गोडपणा आणि आकर्षण. एक नाम जो कृपा आणि मधुरता दर्शवतो. मीनाक्षी. मी नाक शी. देवी पार्वतीचे एक सुंदर नाम, ज्याचा अर्थ आहे मत्स्यासारख्या सुंदर डोल्यांची. मनोरमा. मा नो रा मा. याचा अर्थ आहे मनाला आनंद देणारी, सौंदर्य, कृपा आणि आनंद दर्शवणारे नाम. मोहना. मो हा ना. याचा अर्थ आहे मोहक आणि आकर्षक. एक नाम जो सुंदरता आणि आकर्षण दर्शवतो. मानसी. मा न सी. याचा अर्थ आहे मनतून जन्मलेले. कल्पना. रचनात्मकता आणि विचार दर्शवणारे नाम. कोणते नाम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडले? आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला अजून अर्थपूर्ण हिंदू बत्तींचे नाव पाहिजे असेल, तर असा हिंदू विझडमला सबस्क्राईब करा. देव करा तुमच्या बेटीच्या नावत तिच्या आयुष्यात शक्ती, कृपा आणि दिव्य आशीर्वाद घेऊन येवो.